बारीक थोडा बारीक मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्याच्या कार्यक्रमाचे श्रीमती मॅडम यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करते. आपलं मोठं भाग्याचं लक्षण आहे की त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणारे एवढं संघर्ष
आपल्या महाविद्यालयात तसेच आजूबाजूला आपले घरातील मित्रमैत्रिणी किंवा आपल्या नातेवाईकमध्ये कोणी अपंग असेल तर ते खचून न जाता मॅडमप्रमाणे आपला अभ्यास किंवा आपला प्रवास करायचा आहे. तांदळे मॅडम शालेय शिक्षण हे ज्ञानपीठ महाविद्यालय परळी वैजनाथ बीड येथे झाले. तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे शिवाजी महाविद्यालय औरंगाबाद येथून झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर संगीत या विषयात देखील पदवी प्राप्त केलेली आहे आणि ती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील उस्मानाबाद या उपकेंद्रातून केलेली आहे. त्यांच्या या अथक परिश्रमातून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक परीक्षा क्रॅक केली. त्याच्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केले आणि त्यांना 2023 रोजी उपशिक्षणाधिकारी हे पद प्राप्त झाले आहे. त्या अभ्यासाबरोबरच सामाजिक कार्य देखील करतात. त्यांचे समाजातील योगदान पाहतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतात. अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक असं कार्यालयीनही मदत करतात. तसेच अनाथ मुलांना मदत करतात. तसेच अपघातात वाचलेल्या मुलांना योग्य त्या ठिकाणी उपचारासाठी त्या मदत करतात. प्रसंगी स्वतः त्या घेऊन जातात. त्यानंतर त्यांचे कार्य फार विस्तृत आहे. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी किंवा दिव्यांग जी लोक आहेत त्यांच्या विभागास प्रयत्न करत असतात. विशेष त्यांचं हे एक वाखाणण्याजोगं एक काम आहे. त्याचबरोबर त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ते फळं वगैरे अफोर्ड करू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही असे ऍडमिट पेशंटना त्या स्वतः तिथे फळं प्रोव्हाइड करत असतात. त्याच्यानंतर त्या सगळ्या त्यांच्या कामाचा जो लेखन आहे तो एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेला आहे. त्या मॅगझिनने त्यांच्या कामाची दखल घेतलेली शी इन्स्पायर अशा देशातील 50 नामवंत पहिल्या घटकांमध्ये मॅडमचा समावेश झालेला आहे. त्यांच्या या कार्यासाठी अखिल भारतीय कौशल क्षत्रिय महासभा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पहिला दिनांनिमित्त सामाजिक कार्य आणि शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी याबद्दल हिरकणी 2023 हा त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. अवॉर्ड्स 2023 त्यांना प्राप्त झालेला आहे. राष्ट्रीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा अनेक पुरस्कार त्यांना विविध संस्थांमधून प्राप्त झालेला आहे. त्यांनी अनेक वेळ आपला न घेता मॅडम आणि तुमचा संवाद कसा साधता येईल याकडे विशेष लक्ष देते आणि मॅडमना आमंत्रित करते. या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर संस्थेचे सभापती सदस्य त्यानंतर आपले ज्येष्ठ असे प्राध्यापक या ठिकाणी आहेत, प्रिन्सिपल सर आणि सर्व या ठिकाणी तरुण मित्रमंडळी. तरुण कामगारांनी तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्यासाठी खास करून मुलींसाठी या शिक्षण प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि त्यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. ह्या माय माऊलीला विसरून कधी चालणार नाही, कारण अतिशय संघर्ष करून या माय माऊलीने आपल्याला शिक्षणाची वाट निर्माण करून दिलेली आहे. यांच्या कार्याचा जर आपण भाग पाहला तर त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य जे आहे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेलं आहे. म्हणून त्या कार्याचा विशेष उल्लेख केला जातो. ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर जायची मुभा नव्हती अशा काळामध्ये त्यांना शिक्षण देणे हा कारण सामाजिक पुरुषप्रधान संस्कृती होती किंवा जो काही सामाजिक वापर होता, सामाजिक रूढी परंपरा होत्या, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्त्रियांनी जर शिक्षण घेतलं तर काय होईल,
दारं त्यावेळेस बंद होती. त्यांना त्यांच्या मिस्टरांनी ज्योतिबा फुलेंनी साथ दिली, कारण त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं होतं की शिक्षण घेतल्यानंतर काय होईल, समाज कसा बनते हे ज्योतिबा फुल्यांनी सांगून होते. आणि त्यांनी सर्वप्रथम आपल्या घरातून सुरुवात केली आणि आपल्या बायकोला शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, शिकवलं आणि नंतर समाजातील जे की शिक्षण घेऊन इच्छित मुली आहेत त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या ठिकाणी सुद्धा माझ्या मिस्टरांनी ज्योतिबा फुल्यांसारखंच ते पण माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मी सुद्धा ऑलरेडी मी नोकरीला होते, माझं एज्युकेशन पूर्ण झालेलं होतं, माझं तेव्हा MA झालेलं होतं, परंतु त्यांचा अर्थातच त्यांचं शिक्षण माझ्यापेक्षा कमी आहे. ते मी जरी कमी शिकलो तरी खूप आपल्या क्लास टू मला सुपर क्लास टू या बघण्याची इच्छा आहे. ती त्यांनी इच्छा म्हणजे चला ठीक आहे, पण माझी सर्वात मोठी अडचण म्हणजे की आता मी प्रज्वलन करताना सुद्धा मला ती ज्योत दिसते. पाठीमागे बसलेल्या विद्यार्थीचाच ज्योतची गोष्ट आहे. सर्वांचा विद्यार्थी नाही डोळ्यावर अभ्यासाचा ताण येतो हे इतकंच खरं आहे. मी कोणतीही पुस्तकं वाचलेली नाही, खरं सांग. पुस्तकं वाचण्यासाठी डोळ्यावर ताण पडतो आणि त्यामुळे काय होतं की सगळंच आपलं म्हणजे मला फार त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि जितकं ऐकता येईल तेवढं ऐकण्याचं काम केलं आणि ऐकून जितकं जास्तीत जास्त ग्रहण करता येईल तेवढं ग्रहण केलं आणि त्याचाच परिणाम की या केसला खूप खरं म्हणतात. कारण मी सांगितलं की स्पर्धा परीक्षेचं गायडन्स वगैरे मी करणार, पण मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देणार आहे. माझं उदाहरण देणार आहे की माणसाला जिद्द असेल तो काहीही करू शकतो. जिद्द महत्वाची. उगाच पेट्रोल पंपमध्ये काम करणारा व्यक्ती एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचा मालिक होत नाही, दुबई आपण सांगतो. चहा विकणारे पंतप्रधान होऊ शकत नाही, कारण त्यांच्या मागे जिद्द आहे. प्रत्येक चहा विकणारा व्यक्ती हा पंतप्रधान होतो का? कारण त्यांची जिद्द कुठेतरी थांबलेली आहे. जो जिद्दीने पेटला आणि काहीतरी मिळवण्याचा त्यांनी वेळ लावलेला आहे तो यशस्वी 100% होणार. ती काय वेळावर तुम्ही आज अशा वयामध्ये हा सर्व मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला आता पेटून उठण्याची गरज आहे, परंतु कशासाठी उठायचे पेटून हे आपण ठरवलं. विनाकारण कोणत्याही गोष्टीला, कारण यंग जनरेशन असतं, लढपण एकदम असं सळसळणारा असतं आणि ह्या सळसळणाऱ्या रक्ताला एक चांगली वाट देणं गरजेचं असतं. मी बऱ्याच वेळेस बघते कॉलेजमध्ये जेव्हा जाते तेव्हा बऱ्याच वेळेस बघते की छोटे छोटे अगदी एकदम छोटे छोटे काम असतात. मुलं काय करतात, मारामारी करत असतात. काय करायला बाबा, काय ह्याने माझ्या गर्लफ्रेंडला काय केलं, नाव ठेवलं, त्याने माझ्या गर्लफ्रेंडला शिवलं. आणि म्हणजे पहिली गोष्ट मुलींना छेडणं हे आपल्या मनाला फक्त हा विचार आहे. कारण प्रत्येक मुलगी ही कोणाची आपली संस्कृती काय सांगते, मुलींना छेडा म्हणून सांगते. त्यांचा प्रत्येक मुलीचा, प्रत्येक मुलीचा चांगला आदर सत्कार करा ही आपली संस्कृती सांगते. आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलं मारामारी करतात आणि त्यांचं जे रक्त आहे ते दुसऱ्या वाटेला चाललेलं आहे. ते आपल्याला थांबवलं गेलं. जेव्हा आपण अभ्यास करतो ना, मी बऱ्याच वेळा अभ्यास करताना सुद्धा लायब्ररीमध्ये रीडिंग हॉलमध्ये बसलेले असतात, समोर पुस्तक असतं, लक्ष पुस्तक असतं. होत्या का असं सांगा बघ. बहिणाबाईंचं कविता आहे आपल्याला माहिती आहे, मन बघाय बघाय जिथं चाललं तिथे जाऊ दे, तसं केलं मन आहे, त्याला स्थिर करायचं. अभ्यास करत असताना, रीडिंग हॉलमध्ये अभ्यास करत असताना डोळ्यासमोर पुस्तक असतं, परंतु मन मात्र
पुस्तक वाचण्याची क्षमता, त्याच्यावरती मी जर पुस्तक वाचायला लागले मला डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याला त्रास होतो, अशी अनेक कारणं. मग काय करायचं? 15 ते 20 मिनिटं अभ्यास केलेला आहे, तोच अभ्यास जितका आपल्याला स्मरण करता येईल तेवढा करायचा. जेणेकरून काय होईल तर आपले केलेल्या अभ्यासाला दीर्घ काळ आपल्याला स्मरणार. कारण वाचन जर बरेच मुलं आहेत वाचनाला कंटाळा करतात. आता टेक्नोसेवी सगळे झाले ना, वाचायची काय गरज आहे, बरोबर आहे. पण वाचन तुम्ही इतकं करा, अक्षरशः जेव्हा तुम्ही डोळे लावून बसताना वाचन डोळ्यासमोर पुस्तक आहे 10-15 मिनिटं जे काही वाचलेलं आहे तुम्ही ते आठवण्याचा प्रयत्न करा. तर अक्षरशः ओळख तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसते. पुस्तक वाचलं ऐकलं असेल तर तेवढं लक्षात राहणार नाही, कारण ऐकलेलं काही काळाने स्मरण विस्मरण होऊ शकते. म्हणून तुमची जी क्षमता आहे ती क्षमता ओळखा आणि त्या क्षमतेनुसार तुम्हाला यश 100% मिळणार. मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंच वाटतं, सावित्रीबाईंनी कसं मुलींना शिकवण्यासाठी जे काम केलेलं आहे, खूप प्रतिकूल परिस्थिती होती. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी असे असतील की त्यांची परिस्थिती तुमची पुढे शिकण्याची नसेल किंवा आर्थिक त्यांना सबळता नसेल की मला हायर एज्युकेशन घेण्यासाठी लागणार जे काही आर्थिक साहाय्य आहे ते मला माझ्या घराकडून मिळणार नाही, पुस्तकं मिळणार नाही. अशा अनेक प्रतिकूल परिस्थिती तुमच्यासमोर असू शकते. सावित्रीबाईंना म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितले की नाही, मला रस्त्याने चालताना लोक काय करतात, शेणाची गोळे मारतात, चिखल मारतात, मी काही शाळेला मुलीला शिकवायला जाणार नाही, असं काही त्यांनी सांगितलं नाही. त्या परिस्थितीवर कशी मात करायची यासाठी माझा त्यांनी आग्रह धरला ज्योतिबाकडे की मला एक साडी हवी आहे. आता साडी कशासाठी हवी आहे याचं तर काही त्यांनी सांगितलं नाही, परंतु जेव्हा ज्योतिबा फुल्यांना लक्षात आलं की ह्यांचं जे साडी मागण्याची डिमांड आहे ती कोणती सणासुदीला मागत नाहीये किंवा कशासाठी नाही, काही त्याला रिझन आहे म्हणून त्या मागतायत. मग ती साडी जेव्हा त्यांना मिळाली त्याच्यानंतर एक साडी सोबत ठेवून त्या मुलींना शिकवायला जायच्या. तिथे जेव्हा शिक्षक वर्गात जातो ना तेव्हा शिक्षकाचं व्यक्तिमत्व जे असतं ते कसं इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे विद्यार्थ्यांसोबत. जर शेणाचे डाग असलेली साडी, चित्राचे डाग असलेली साडी घालून जर त्या मुलींना शिकवत गेल्या तर त्या मुलीवर काय इफेक्ट होईल याचा त्यांनी विचार केला आणि ती नवी कोणी साडी आहे किंवा स्वच्छ साडी आहे ती साडी त्या ठिकाणी परिधान करून नंतरच त्यावर त्या मुलींना शिकवायला जायचं. तिथे त्यांनी परिस्थितीवर मात केली. मग आपल्यासमोर जी परिस्थिती आहे, आपल्यासमोर बघा प्रत्येक माझी सुद्धा परिस्थिती तशीच होती. मी तुमच्यातच आलेली आहे. मी काही खूप मोठी गरज श्रीमंत अशी व्यक्तिमत्व नाही किंवा माझ्या घरचं जे बॅकग्राऊंड आहे तेही असं नाही की मला ते भरपूर असे पैसा पुरवलाय त्यांनी आणि वाटेल तिथे जाऊन शिक्षण घे आणि सगळं सहकार्य करतो अशी ही परिस्थिती नव्हती. तुम्हाला सांगते तुमची तरी परिस्थिती खूप खूप चांगली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आज मोबाईल आहे, परिधान करायला चांगले स्वच्छ कपडे आहेत, 1 नाही 10 जोडे कपडे आहेत, पायात घालायला 1 नाही 10 चपला प्रकारच्या जोड्या आहेत की नाही. काही परिस्थिती आहे का तुमची? किंवा 10 असेल 2 जोडी चप्पल असेल, 2 जोडी ड्रेस असतील, हे प्रत्येकाकडे आहे. मोबाईल आहे सर्वात महागडा म्हणजे आणि जो आपला वेळ आहे मी असं म्हणेन कारण ह्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही मोबाईलचा कसा उपयोग करायचा. तुम्ही नंतर सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही त्याचा कसा तुमच्या आयुष्याचा उपयोग करता. तर माझी परिस्थिती अतिशय बिकट होती. मी फर्स्ट इयरला जाईपर्यंत सर्वात पहिले तुम्हाला थोडासा मला परिचय करून देते की माझ्याकडे जे सरकारी नोकरीमध्ये होते पुस्तक प्रकार होता. आम्ही 5 मुली होतो. प्रत्येकाच्या शिक्षणाचा खर्च हा तितका होता आणि 5ही बहीण भावंडाला मी सर्वात लहान आणि वयाच्या 11व्या वर्षी जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला
ती मात्र काढली की खूप दीर्घकाळाने त्याच्यामध्ये सेप्टिक झाली, त्याला अजून इजा होत गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की एका डोळ्याची पूर्णपणे जेव्हा मला खेळता खेळता हातामध्ये आला तेव्हा काय अर्थाने कळालं की त्याला खूप मोठी इजा झालेली आहे. आणि तसंच ताबडतोब तिथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले, पण तिथं वडिलांना डॉक्टरांनी सांगितलं की यांना इथे आपण काहीच करू शकत नाही, तुम्ही ताबडतोब घाटी रुग्णालयावर तिथंच काहीतरी इलाज केला. डॉक्टरांनी डोळ्याला औषध दिल्यानंतर दृष्टी मात्र कायमची आणि दुसऱ्या डोळ्याला त्याचाच परिणाम असा झाला की त्यालाही इजा झालेली होती आणि दृष्टी कमी कमी होत गेली. आज खूप कमी झालेली आहे, वयोमानाने अजून कमी होईल, परंतु त्या ठिकाणी मला वय वर्ष होतं 11 वर्ष, 5वी-6वीची विद्यार्थी मी. अशा परिस्थितीत सुद्धा एखादी असते मुलगी असते की नाही मला काय डोळ्याला असतं आणि तेव्हा मला माहित नव्हतं, मला फळ्यावरचं दिसत नव्हतं, कारण दृष्टी कमी होत चाललेली आहे हे काहीच माहित नव्हतं आणि साधारण पहिल्या लेक्चरपासून सुद्धा मला दिसत नव्हतं. शिक्षकांनी खूप मारायचे कारण मी चुकीचं लिहायचे, जसं दिसलं तसं लिहायचे आणि जसं दिसलं तसं लिहिल्यामुळे जेव्हा शिक्षक वही चेक करायला यायचे तेव्हा आकडे चुकलेले असायचे, कुठे काही चुकलेलं असायचं, मारायचे. काय जेव्हा कळालं डोळे चेक केले तेव्हा कळालं की दृष्टी कमी आहे. त्याच्यानंतर शिक्षकांना कळालं की तिला दिसत नाही. बराच काळ केला पण त्या माराचा परिणाम असा झाला की मी घडत म्हणतात ना आपल्याला आपण जेव्हा एखाद्या मूर्तीवर किंवा दगडावर चिनी हातोड्याने जेव्हा मारतो तेव्हा त्या मूर्तीला खरा आकार येतो आणि त्याला नंतर मग आपण काय करतो एक सुंदर मूर्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं. तसंच हळूहळू मी स्वतः घडत गेली आणि घडता घडता 10वीला चांगले मार्क पडले, 72% पास झाले. माहीत नव्हतं की पुढे काय करायचे काय नाही, भरकटलेली अवस्था होती. आमच्या घरामध्ये सर्वांचं एज्युकेशन झालेलं आहे, ते वडिलांनी सर्वांना हायर एज्युकेशन दिलेलं आहे की जसं जमेल तसं त्यांनी त्यांच्या परीने दिलेलं आहे. आणि मला तेव्हा हौस होती सायन्समध्ये मला काय करायचं आहे करायचं. मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही दोघंही एकाच प्रकारे शिकलो. त्याला चांगल्या पद्धतीने काय केलं, सायन्स दिलं सायन्स दिलं नाही, थोडे ते कसले की नाही आहे आपल्याला एवढे. तेव्हा आमच्या वेळेस ज्याला चांगले मार्क आहेत 60% वरती मार्क आहेत असा विद्यार्थी सायन्सला पात्र होता. मग ठीक आहे मार्क काही पडले आर्ट्सला मी काय केलं ऍडमिशन घेतलं, परंतु आर्ट्सला मला सायन्स दिलं नाही ना, मी अभ्यास करणार जे होते. मग अभ्यास करणार नाही हे असे वेगवेगळे कामं मी करायला सुरुवात केली. फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट होता, तर जे काही येत होतं त्या आधाराने बरं वयाच्या 12वी असताना 11वी-12वी असताना मोठमोठ्या महिला ज्या आहेत ज्यांनी त्यांना टेलरिंग शिकवण्याचं काम केलं. सगळा वेळ पुढे लागला, अभ्यासात दुर्लक्ष. तरी सुद्धा एक मनामध्ये गोष्ट ठेवली की जरी मला सायन्स मिळालं नाही तरीही मी 11वी-12वीला नापास होणार नाही. नापास झाले तर काय पक्का पडेल म्हणून नापास व्हायचं नाही हे मी पुन्हा अभ्यास जर रेग्युलर केला 11वी-12वीला चांगले मार्क पडले असते. अभ्यास करण्याचा परिणाम असा झाला की मी कमी मार्काने पास झाले, 48-49 मार्क. परभणी जेव्हा औरंगाबादला शिफ्ट झालो तेव्हा चांगल्या कॉलेजमध्ये कुठेही ऍडमिशन मिळत नव्हतं. 48-49 कोण विचारलं, कोणीच नाही विचारलं, बरोबर नाही. पण त्या शिक्षणाला काय उपयोग, अशी स्थिती आहे. मार्क चांगले असतील तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं, चांगले सगळेजण विचारतात, बरोबर आहे. मार्काचा आणि तुमच्या आयुष्याचा घडणीचा मला तरी वाटत काहीही त्याचा परिणाम होत नाही. मार्क वगैरे ते तांत्रिक असतात. आज मात्र मार्कांवर सगळं शाळा कॉलेजमधून जेव्हा तुम्ही जेव्हा
खडखडून जाणार आहे. आपल्याला आता पर्याय नाही, चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळतील. मग ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स घेतल्यानंतर पुढे BA, MA, BA, MA या सगळ्या ह्याच्यामध्ये चांगल्या मार्कांचा झाले. 2006 मध्ये स्पर्धा परीक्षा 4 ला MA झाला आणि 5 ला BA. एका खाजगी संस्थेमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्य करत आहे. त्या ठिकाणी जो काही आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यक्ती नवीन संस्था होती, त्या ठिकाणी आम्हाला पेमेंट सुद्धा कमी मिळायचं आणि सिनियर लेक्चरर आहे, ज्युनियर लेक्चरर आहे, तर पेमेंट चांगलं मिळण्याची अपेक्षा होती. पण तिथे मात्र तसं झालं नाही. तिथे खऱ्या अर्थाने ठरवलं खाजगी संस्थेमध्ये काम करायचं नाही. सरकारी नोकरीमध्ये पेमेंट पाहिजे असेल तर सरकारी नोकरी पाहिजेच पाहिजे. तिथं 2006 मध्ये MPSCची तयारी सुरू केली आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये अधिव्याख्याता म्हणून शास्त्रीय अध्यापक होण्यामध्ये आले. नांदेड या ठिकाणी 5 वर्ष की जो अभ्यास केलेला आहे ते कोणत्याही पुस्तक फक्त ऐकून जितकं ऐकता येईल तितकं जास्तीत जास्त ऐकलं आणि त्याच्या MPSCची परीक्षा पार केली. बघा तुमची ऐकण्याची क्षमता कशी आहे यावर तुमचा अभ्यास करा. ऐकण्याची क्षमता खूप जण म्हणतात की ठीक आहे, एक लाखाने ऐकलं, त्या लाखाने सोडून द्या. या काळाने ऐकलेलं इथे कसं काय येईल याचा विचार करा. तुम्ही लोकली प्रवास करता, मॅडमने सांगितलं की सगळेजण आपलं 12 वाजता दुपारी जातात, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः काहीतरी कोणत्यासाठी बाहेर पडतात. चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा पाईपलाईनमध्ये 9 आणि सकाळी योजने अंतर्गत पैसे पुरत नव्हते तर तिन्ही योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे घेतला. विलीन झालेलं होतं तर पूर्ण सबसेंटर उस्मानाबादची लायब्ररी सेट करण्याचा हात माझाच आहे आणि 9 आणि सकाळी योजने अंतर्गत असिस्टंट लायब्ररी म्हणून काम सुद्धा केलं MA चालू असताना. मग तुम्ही जे करताय ते खूप चांगलं करताय, परंतु ते काम करत असताना तुमच्या पुढच्या करिअरवर त्याचा परिणाम होता कामा नये याचाही विचार केला पाहिजे. तुम्हाला काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर जो उद्देश आहे तो उद्देश गाठण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळण्यासाठी काम करणं महत्वाचं असलं तरी उद्देश शोधायचा. आता मी समाज लागला मला काही गरज नाही, शिक्षण घेतलं का नाही घेतलं काय, मी माझं पोट भरतो, माझ्या फॅमिलीचं पोट भरू शकतो बस. स्ट्रॉंग व्हायचं नाही, कारण शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. स्ट्रॉंग करा, जो थांबला तो संपला, हे लक्षात घ्या. हे करता करता तुम्ही आता ते मुख्य मोबाईलकडे येते की मोबाईलचा वापर कसा करायचा. आमच्या काळात मोबाईल होता, तर त्या लोकांनी जे काही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या आधारे आणि ऐकण्याच्या आधारे एकाने वाचायचं आणि ते मी ऐकायचं अशा पद्धतीने अभ्यास करून ग्रुप स्टडी केली. जो कोणी ग्रुप स्टडी मध्ये जे वाचणारे होते ते राहिले मागे आणि ऐकणारे होते ते गेले होते असं झाले. तर जो वाचणारा आहे त्याने सुद्धा मोठ्यावर वाचा म्हणजे त्याच्याही लक्षात राहील आणि ऐकणाऱ्याने सुद्धा तुम्हाला मोबाईल जो आहे तो मोबाईल कसा वापरायचा. लोकली जाताना येताना प्रवास करताना तुम्ही गाणे ऐकता, रील्स बघता, त्याच्याऐवजी जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्याचे चांगले चांगले व्हिडिओ जर ऐकले तर तुम्ही निश्चित 100% पास व्हाल.
पेशन्स ठेवावं लागतात कोणत्याही. तुम्ही सगळ्यांनी एमपीएससी करा तर सक्सेस किती लागेल याचा जर विचार केला तर खूप जण म्हणतात की 100 विद्यार्थी बसले तर साधारणतः 20 किंवा 15 विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सक्सेस मिळतो. याच्या पाठीमागचं कारण काय? 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 15 ते 20% विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने यश मिळतं. याच्या पाठीमागचं कारण आपण दुसरं नाही. तुम्ही 100च्या 100 विद्यार्थी करा नाही आम्ही 5 गुणामध्ये मुळालाच तुमच्याची निगेटिव्हिटी काढा आणि प्रयत्न करा. तुम्ही 100% पास होणार. तुम्हाला आरक्षणाची गरज पडत नाही. काही गरज नाही आरक्षणाची. हे तितकंच करा. माणसाने विचार केला ना तुमची जी विचारधारा आहे ना त्याच्यावर तुमचा आदेश विचारधारा ही कशी असली पाहिजे. एखादी गोष्ट आता एक छोटं उदाहरण देते तुम्हाला. आम्हाला एमपीएससी मध्ये विचारलेला प्रश्न होता की साप आहे. मी रस्त्याने चालले आणि साप आला तर हा साप आल्यानंतर जी तुमची काय प्रतिक्रिया. बघा इथे 100 विद्यार्थी आहे. 100 व्ह्यूज मीटर देणाऱ्याला मिळाले. एक व्ह्यू नाही त्याला 100 व्ह्यू मिळाले. कारण प्रत्येकाचा त्या सापाकडे पाहणाऱ्याचा दृष्टिकोन वेगवेगळा. अभ्यासाकडे सुद्धा तसंच आहे. अभ्यासाचं सुद्धा तुम्ही जो काही अभ्यास करता बरेच जण म्हणतात अभ्यास करून काय कुठे डोकं उशायचे. अभ्यास करून काय व्हायचंय का. अभ्यास करून कुठे नोकरी मिळणं अगदी केला अभ्यास त्याचा अंदाज मिळाली होती. अशा अनेक 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 होते. तुमचा जर पॉझिटिव्ह ग्रुप जर असेल तर तुमचं सिलेक्शन. आता त्या ठिकाणी साप हे जे आपण उदाहरण दिलं होतं की तुमच्यासमोर साप आला तुम्ही काय करता. त्या ठिकाणी उत्तर त्यांना मिळाले की साप आला की तो त्याला जर काही केलं तर तो मला नवश करणार. त्यापेक्षा मी काय करेन इथेच उभे राहील. त्याच्यानंतर एकाने सांगितलं की त्या सापाला मी मारून टाकेल आणि मग पुढे जाईल. तिसऱ्याने सांगितलं मी आपल्या सापाला नमस्कार करेन. हे नाव देतात तुम्ही निघून जा आणि मला जाण्यासाठी पाठमध्ये होऊ नये असं एकाने सांगितलं. एकाने सांगितलं मी काय करेन पळत पळत जाईल आणि त्याच्यावर तुम्ही मारेल आणि पळत पुढे जाईल. एकाने सांगितलं की सापाला कोशिश केलं की तो ऑटोमॅटिक निघून जाईल. अशा अनेक अनेक व्ह्यू आले. बऱ्याच आता बघा या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन कसा आहे. त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी सापाला पहिले मारेल आणि नंतर निघून. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन निघतो का त्या साप हा पण प्राणी आहे. त्याला विनाकारण तुम्ही मारणार. विनाकारण एखादा जीव तुम्ही घेणार आणि मग तुम्ही तुमचा मार्ग सुद्धा करणार. कोणाचा बळी घेऊन स्वतःचा मार्ग सुद्धा करणं योग्य का अयोग्य. म्हणून आपण सुद्धा जेव्हा काम करतो काय करतो तेव्हा अशा पद्धतीने करा की आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. प्रत्येक विद्यार्थी माझ्यासमोर असलेले तुम्ही साधारणतः ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहात बरोबर आहे. तुमचा माझा त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे त्याचा विचार केला का. याचा जर तुम्ही विचार केला असाल तर तुम्ही आतापासूनच त्या गोष्टीकडे त्या मार्गाकडे मार्गक्रमण करण्याची तुम्हाला गरज आहे. कारण ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी येऊन राहता की इकडे पण रस्ता आहे समोर पण रस्ता आहे सगळ्या चांगली बाजूने रस्ते मी कोणत्या रस्त्यावर जाईल म्हणजे मला सक्सेस मिळेल. कारण काय होतं की अर्धा रस्ता गेल्यावर तिथे कळलं की आलं नाही तिथे काय तुमची वाटत बंद आहे. मग काय करायचं परत मागे यायचं त्याच पॉईंटला आणि परत दुसऱ्याला वाटेने जायचं. तिथे गेल्यावर अर्धा रस्ता कळलं की अरे तिथे तर काही कुठे नाही का खूप मोठी दरी आहे. आता काय
दिलीप आणि अमृत हे घेते. तर दिलीप आणि अमृतचे विद्यार्थी जे आहेत त्यांना जास्तीत जास्त नोकरी कुठे असेल, कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये ग्रंथपाल म्हणून असेल एवढंच खूप जणांना माहिती आहे. मॅक्सिमम जणांना एवढंच माहिती आहे की दिलीप आणि अमृत केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये आज ग्रंथपाल म्हणून तुम्हाला नोकरी लागते. याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती आहे? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते की दिलीप आणि अमृत करणारा व्यक्ती कुठे जातो. माझं जेव्हा दिलीप झालं तेव्हा मी सुरुवात तुम्ही किती जण एम्प्लॉयमेंट न्यूज वाचतात माहित नाही, परंतु आठवड्याला एकदा मंगळवारी आमच्या वेळेस मंगळवारी एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचा न्यूज पेपर पब्लिश झाला साप्ताहिक. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंटमध्ये असलेले जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटचे ऍडव्हर्टाईज त्या ऍडव्हर्टाईजचा अभ्यास केला. तुम्ही पाहिलं मी तर पार्लमेंट न्यू दिल्लीमध्ये दिलीप आणि अमृतचे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात लागतात. आपण आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा, आपलं राज्य सोडायला तयार नाही. मी सहज अर्ज केला आणि मला पहिली पोस्ट मिळाली पार्लमेंट न्यू दिल्ली हे दिल्लीवर इन्फॉर्मेशन ऑफिसर. आणि ही पोस्ट जरी क्लास 2 ची असली तरी त्या पोस्टमध्ये खूप पॉवर आहे. मी खूप उशिरा काढला. जेवढे काही मंत्री संत्री खासदार आमदार आहेत ना त्यांना जी काही डाटा लागतो, त्यांना माहिती लागते त्यांच्या भाषणामध्ये भाषण करण्यासाठी किंवा त्यांना जे काही प्रपोजल टाकायचं असतं त्याला ती माहिती पुरवण्याचं काम त्या दिलीप आणि अमृतमध्ये जे इन्फॉर्मेशन ऑफिसर असतात त्यांच्याकडून काम खूप जणांना माहित नसेल ही गोष्ट. ग्रंथपालाच्या व्यतिरिक्त खूप जणांना माहिती आहे की त्याचा अजून कुठे त्याच्या त्या नोकऱ्या मिळतात किंवा मार्ग आहे. आता मी तुम्हाला सांगते फक्त 8 दिवसाचा कोर्स करून तुम्ही जे इंजिनियर आणि डॉक्टर महिन्याला लाख रुपये कमाई करतात तेवढेच कमाई तुम्ही सुद्धा करू शकता फक्त 8 दिवसाचा कोर्स करून. तो आपल्याकडे नाही. तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं गाव, तुमचं शहर, तुमचा जिल्हा, तुमचं राज्य सोडावं. कारण असे कोर्स आहेत की त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतः करिअर पण बनवू शकता, तुम्ही आर्थिक स्वतःचं सबळ स्वतःला करू शकता. असे खूप काही कोर्स आहेत. फक्त स्पर्धा परीक्षा आहे असं नाही, स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त सुद्धा स्पर्धा परीक्षेचा मुख्य काय कारण शासनामध्ये येत असेल तर प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेतून यावंच लागतं. तो साधा क्लास जरी असला तरी त्याला एमपीएससीने सुद्धा वर्ग क म्हणजे क्लास 3 साठी सुद्धा स्पर्धा परीक्षा ठेवलेली आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट.
वेगळी बनवायची. म्हणजे जाऊया आता काय की ग्रॅज्युएशन आपण म्युझिक मध्ये करूया म्हणून म्युझिक सब्जेक्ट ग्रॅज्युएशन केला. म्युझिक सब्जेक्ट हा ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर असा विचार केला की ह्या म्युझिकचा माझ्या आयुष्यात काय उपयोग आहे, मला एमएससी करताना म्युझिक विषयाचा काय उपयोग आहे. तसा तेवढा उपयोग झाला नाही, परंतु त्या म्युझिक विषयाने मला खूप मोठं काही घेऊन गेलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अर्थातच जेव्हा मी बीएडला होते तेव्हा परिस्थिती एवढी खराब होती की आमच्या एक टाइमचा डब्बा आम्ही लावला होता आणि एक टाइम जसं व्हायचं. एकच टाइम डब्बा, तो डब्बा मागवायचा दुपारी माझी काम नाही, सकाळचं पण फक्त आणि संध्याकाळचं पण फक्त, अशा पद्धतीने एक टाइमचा डब्बा मागवायचा. आणि मग ह्या डब्याचे तेव्हा 600 रुपये होते. 600 रुपये महिन्याला डबा होता. ते 600 रुपये सुद्धा नसायचे. मी माझ्या म्युझिक या कलेचा वापर करून त्या ठिकाणी आजूबाजूला ज्या मुलांना म्युझिक मध्ये आवड आहे त्या मुलांना एक ते म्युझिक क्लास होता. त्या मॅडम तुम्हाला माझं संगीत विशारद झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मी जर तुम्हाला काही इच्छित असेल तर मला सांगा, मला अशी गरज आहे. त्या मॅडमने सांगितलं ओके. त्यांनी काय केलं, त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आज असिस्टंट टीचर म्हणून मला घेतलं आणि मी त्या विद्यार्थ्यांना पण शिकवलं आणि त्यांच्याकडची जी कला होती ती कला सुद्धा त्यांनी आत्मसात केली. मला तबला वाजवायला म्हणजे जवळजवळ तबला वाजवता येतो, सितार वाजवता येतो, गिटार वाजवता येतो, व्हायोलिन वाजवता येतं, हार्मोनियम वाजवता येतं आणि फार काही त्या वेळेचा सदुपयोग केला मी आणि जेव्हा जेव्हा जिथे गरज पडली तसं तसं त्या कलेचा उपयोग करत अर्थार्जन करत आणि ते अर्थार्जन माझ्या स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला आहे. खूप चांगला नकलाकार असतो, कोणी खूप चांगला तबला वाजवणारा असतो, कोणी उत्कृष्ट गायक असतो, कोणी उत्कृष्ट डान्सर असतो, कोणाला वेगवेगळ्या प्रकारचं मुलींना तर मेहंदी, रांगोळी अशा सुद्धा त्यांच्यामध्ये करायचं असतं. तुम्हाला सांगता मुलींना की तुम्हाला शिक्षणासाठी ज्या सावित्रीबाईंनी दार उघडे करून केले अशा सावित्रीबाईंच्या आपण सगळ्या लेखी आहोत आणि आपण स्वतःला कधीच कमी समजू नका. तुमच्यामध्ये जी म्हणतात ना ते रांगोळी काढून काय होणार आहे किंवा मेहंदी काढून काय होणार आहे, नंतर एक रांगोळीचे 15,000 ते 20,000 रुपये आज आम्ही पे करतो शासकीय. एकच रांगोळी मोठी रांगोळी काढायची असेल ना तर 15,000 ते 20,000 रुपये आम्ही देतो मोठमोठ्या प्रोग्राम. ही पण एक कला आहे. मेहंदीचे तर तुम्हाला काय केलं ना कानामध्ये घेतला म्हणजे कोणतीच गोष्ट अशी आहे गोष्ट नाही की तुम्हाला त्या ठिकाणी करिअर तुम्ही निवडू शकत नाही. सगळ्या गोष्टी आहेत करिअर निवडू शकतो. असं काही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छिते की मी लोक यातच मॅडमला माझ्यासोबत ज्योती मॅडम त्या मॅडमने मला सांगितलं सोबत एक गोष्ट झाली. म्हणजे मॅडम मी 2007 आणि 2008 मध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि पीएचडी माझी जमा झाली असती तर काही बाहेर काम नव्हते. पण माझा विषय पीएचडीचा असा होता तेव्हा भिकाऱ्याच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास कोणी करणार आहे, भिकाऱ्याच्या जवळ कोणी जाणार नाही, कोणी जायचं आपण सांगावं. त्यांचं अस्वच्छता, त्यांचं ते राहणीमान किंवा त्यांच्याजवळ आपण गेल्यानंतर तिथे काय आपल्याला त्यांच्याजवळ जाऊ सुद्धा वाटतंय तो माझा सब्जेक्ट होता की भिकाऱ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास. भिकारी कधी शिकतात का हा प्रश्न तुमच्या समोर आला असेल, मग त्यांची शैक्षणिक स्थिती कशी बघायची हे एकदम चुकीचं आहे. मला सुद्धा तसंच वाटलं होतं जेव्हा मी पीएचडीला विषय घेतला आणि त्याच्या संदर्भात जेव्हा माझं सुरू केलं आणि सर्व्हिस सुरू केला तेव्हा मला पण वाटतं अरे भिकारी कधी शिकतात का, त्यांना तर सध्यासाठी काहीच नाहीये. पण आता तर सरकारसाठी शिक्षण हे कंपल्सरी केलेलं आहे. माहिती आहे ना आपल्या सर्वांना आरटी नुसार 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना सर्वांना कंपल्सरी शिक्षण आहे. मग ती छोटी छोटी मुलं भीक मागतायत, मोठी मुलं भीक मागतायत, सगळे भीक मागतायत. हे शिक्षण घेत असतील का
तर त्यांना प्रश्न पडला की अरे त्यांनी कसं काय आपल्याला ओळखलं, ते ड्रेस चेंज करून नाही का भीक मागायची. बरं इतकं त्यांना खरंच आश्चर्य वाटलं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना गेले, तेव्हा म्हटलं सर मी तुम्हाला रेल्वेमध्ये पाहिलेलं आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं, तर मी तुम्हाला नाही का असं मागताना पाहिजे म्हटलं, तुम्ही का तुम्ही एवढं चांगल्या गोष्ट आहात, का गरज पडली तुम्हाला, तुम्हाला पगार चांगला आहे, तुम्हाला समाजामधला मान सन्मान चांगला आहे, ते तुम्ही इंजिनियर मान सन्मान चांगला आहे. त्या व्यक्तीने उत्तर काय द्यावं, तर ही माझी हॉबी आहे, छंद आहे, भीक मागणे हा माझा छंद असतो. आणि जेव्हा वेळ मी ऑफिसमध्ये काम करतो ना तेवढ्या त्याच्यामध्ये मिळणारा माझा पगार आणि 2 चक्करमध्ये मला मिळणारी भीक त्याची जर तुलना केली ना तर मला भीक जास्त मिळते. बघा भीक भांडवली धंदा, पण ती पण एक कला आहे, भीक मागण्याची कला आहे. ज्याला मागता आली तो श्रीमंत झाला, ज्याला मागता आली नाही ना तो विचार नाही का तिथे ते आत्माला सोडून जाईल. कशी कला असेल तर आपल्याला काही भीक मागायची नाहीये, आपल्याला सांगायचं पाहिजे, बरोबर नाही. आज प्रत्येक व्यक्ती हा भीक मागतोय कुणाकडे. मी सुद्धा भीक मागते देवाजवळ, माझं सगळं चांगलं व्हावं. तुम्ही सुद्धा देवाजवळ भीक मागताय, देवा मला पास कर. देव म्हणतो अरे बेटा, तुम्ही म्हणता देवा मला पास कर, देव म्हणतो अरे काढवा अभ्यास कर, अभ्यास केला तर पास होईल ना. असं कसं पास होईल, प्रयत्न करायला लागते का नाही तरी. तुमच्यासमोर काय पडत आणले, काय पडत आल्यानंतर समोरचा तुमच्या तोंडाकडे खासली तेव्हा तुमचं पडत आहे. म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे किंवा आपण जे करणार आहे, आपल्यासमोर सगळं काही आहे, मार्ग आहे, मार्गाची योग्य मार्गाची निवड करा. तुमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार घातलेले आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा आदर करायचा आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जितकं नम्र असाल ना, ज्ञान तुमच्याकडे भरपूर असेल आणि त्या ज्ञानाचं जर तुम्हाला अहंकार आला ना, तुम्ही तुमच्याकडे सगळं असतं का, तुम्ही शून्य आहात. तुमच्याकडे खूप ज्ञान आहे, तुम्ही खूप विद्वान आहे, तुम्ही मोठ्या गोष्टीवर आहे आणि तुम्ही जर विनम्र असाल, नम्र असाल तर तुम्ही जग. म्हणून आपल्याकडे जे काय आहे त्याचा अहंकार न होऊ देता आपण जितकं नम्रतेने राहू समाजामध्ये आणि जितकं जास्तीत जास्त ग्रहण करू त्याचा आपला फायदा आहे, तुमचाच फायदा आहे. बघा आता आमच्या ऑफिसमध्ये मी पण आमच्या ऑफिसमध्ये काही किस्से सांगते थोडेसे. जेव्हा मी प्रशासनामध्ये आले, अगोदर प्रशासनामध्ये येण्याच्या अगोदर मी प्रिन्सिपल म्हणून होते विद्यानिकेतन स्कूलमध्ये. विद्यानिकेतन स्कूल अशी स्कूल आहे या ठिकाणी जे टीचर आहेत ते सगळे MA, MAd, डॉक्टरेट नेट पास झालेले. त्या ठिकाणी शिक्षकाची निवड ही MPSC होते आणि विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे टॉपर्स विद्यार्थी असतात अशा 30 विद्यार्थ्यांची निवड त्या शाळेत होते. पूर्णपणे रेसिडेन्शियल स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये पूर्ण शिक्षण फ्री आहे, 1 रुपया सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही. क्वालिटी एज्युकेशन मिळतं आणि अशा स्कूलमध्ये मी त्या ठिकाणी प्रिन्सिपल होते. तिथून जेव्हा मी प्रशासनामध्ये आले, अक्षरशः डोकं सुंद झालं होतं. काय इकडचा अनुभव आणि इकडचा अनुभव, इकडे आमचं मिस्त्रीच आहे, शिक्षणाधिकाऱ्याचं जे काम आहे ते म्हणजे कॉम्पाउंड करत असतात. कधी तुमच्यावर नाही का आजूबाजूचे लोक प्रहार करतील, शाब्दिक सांगता येत नाही, कधी कोणता आरोप लावतील सांगता येत नाही. तुम्ही 1 रुपया सुद्धा कोणाचा न घेता सुद्धा काय म्हणते त्यांनी इथे घेतले, यांची चौकशी करा. त्या ठिकाणचं स्ट्रीट असं आहे की जसं चिखलामध्ये चिखल असतो ना, चिखलामध्ये कोमल फिरतं ना, तर त्या कमळामध्ये सुंदोळे उडायचे उडलेले नसतात तरी ते सुंदर असतं. तसं आपल्याला स्वतःला कमळासारखं जपावं लागतं. आजूबाजूला पुन्हा चिखल, त्या दलदलीमध्ये स्वतःला गुंतून घ्यायचं, दलदलीमध्ये
तुम्हाला प्रेशर खूप येतं कोणत्याही गोष्टीचं काम करण्यासाठी इतकं प्रेशर असतं की त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही का स्वतःचं अस्तित्व विसरून जातात आणि त्या प्रेशरचा बळी पडायचं किंवा नाही हे आपण उमट्या माहिती आहे सगळ्यांना उमट्याबद्दल आपण काही माहिती सामान ठेवायचं त्याला ठेवू शकतो का तो उंच असतो आपला हात पण नाही घेऊन मग त्याच्यावर सामान केव्हा ठेवलं जातं त्याला खाली बसवलं जातं आणि नंतर त्याच्यावर बोजं ठेवलं जातं बरोबर आणि मग त्याला उठायला किती त्रास होतो सगळ्यांना माहिती आहे तसंच प्रशासनामध्ये तुम्हाला उंटासारखं बसवणारे हजारो लोक हजार आणि तुम्ही उंटा काय तुमची उंची इतकी आहे की तुम्ही त्या उंचीवरून खूप काही करू शकता परंतु तुमच्या उंचीचा अंदाज न घेता तुम्हाला बसवण्याचं काम करणार आहे ते प्रत्येक जण आहे जेव्हा बसायचं किंवा उभं राहायचं ते तुम्ही प्रशासन करणं सोपी गोष्ट नाही प्रशासनामध्ये पावलं पाणी येतात जोखीम आहे त्याच्यानंतर तुम्हाला उंटासारखं बसवणारे खूप लोक आहेत तुमच्यावर ओझे टाकणारे आणि एकदा तुम्ही बसले आणि तुमच्यावर ओझे टाकलं की तुम्ही आयुष्यात कधीच उभी राहू शकत नाही असं तुमच्या सत्तेचा तुमच्या पावरचा चांगला उपयोग तुम्ही प्रशासनामध्ये केला पाहिजे कोणत्याही गोष्टीला बळी न पडता एकदा तुम्ही जर नाही का प्रशासनामध्ये आले आणि तुम्ही कोणत्या तरी एखाद्या मोहमायाला बळी पडले तुमच्या आयुष्य करिअर तिथेच संपलं तुम्ही कोणाचा 1 रुपया घेऊ नका कोणाची उधारी घेऊ नका कोणाचं काही न देता तुम्हाला जो पगार शासन द्यायचा आहे तो एवढा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सफिशियंट परंतु आपण काय करतो की नाही मला काय करायचं तुमचं काम करून द्यायचं की देतो बाबा ही अपेक्षा त्या प्रशासनामधल्या लोकांना असते आणि त्या अपेक्षेमध्ये तो जेव्हा गुंततो ना तेव्हा बघा लक्षात घ्या आयुष्यामध्ये जर तुम्ही कोणाची कर्जबाजारी असाल ना तर ज्याच्याकडनं तुम्ही कर्ज घेतले किंवा कोणाकडनं काही पैसे घेतले ना त्याच्या नजरेला नजर तुम्ही भिडू शकत नाही तुम्हाला जर समोरच्या नजरेच्या नजर भिडून जर स्वतःचा स्वाभिमान जागा ठेवून जर काम करायचं असेल तर कुठल्याही मोहमायाला बळी पडू नका कारण तुम्हाला अजून तुमचं आयुष्य खूप आहे तुम्ही कोणत्या 100% प्रशासनामध्ये मी तर मला इथं बसल्यापैकी 20 ते 30% विद्यार्थी प्रशासनामध्ये येणार काय प्रशासनामध्ये क्लार्क आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या पोस्ट आहेत कुठली ना कुठली तरी मिळेलच ना मिळेल की नाही मग नाही क्लास क्लास 2 क्लास 2 ची जर मिळाली ना घोट्या टेक्निकल जॉईन होता येतं आणि त्याच्यानंतर अभ्यास करायचा क्लास नुसार तुम्हाला मला एक अजून खूप चांगलं उदाहरण आहे ते द्यायचं आहे की माणूस शरीराने अपंग असतो परंतु मनाने अपंग कधीच नाही माझा मी एक तरी दिव्यांग असते मी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करते माझ्यासमोर खूप सारे असे दिव्यांग विद्यार्थी आहेत की त्यांनी स्वतःला एक असं घडवलेलं आहे की त्याची प्रेरणा सुदृढ व्यक्ती आहे तुम्हाला तर देवाने 2 हात 2 डोळे 2 कान सगळं व्यवस्थित केलंय तुम्ही कुठे कमी आहात तुम्ही तर कुठेच कमी नाही तुम्ही सुदृढ आहात परंतु तुम्ही कुठे कमी आहात तुम्ही कशाने अपंग आहात तर मनाने अपंग आहात तुमचं मन म्हणतं तुम्हाला की अरे शरीराने जरी तुम्ही सुदृढ असला तरी मनाने आपण जेव्हा होता ना तेव्हा तुम्हाला खूप म्हणजे इतकं सांगते की अक्षरशः लाज आहे आणि जो शरीराने अपंग आहे तो मनाने कधीच अपंग आहे एक उदाहरण तुम्हाला
ज्याला वयाच्या 4व्या वर्षी पोलिओ झाला आणि पोलिओ होऊन तो व्यक्ती काय झालाय, नोकरीपासून कमी झालेला आहे असा मुलगा, त्याला अक्षरशः चालता येत नाही, तो रांगत जातो शाळेमध्ये, रांगत येतो. आता तरी खूप साऱ्या सुविधा झाल्या आहेत विद्यार्थ्यांना की त्यांना शाळेमध्ये रॅम्प आलेले आहे, समावेशी शिक्षण आहे, त्याच्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळते, मदतनीस भत्ता मिळतो, त्याच्यानंतर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला वाहन भत्ता मिळतो. अशा अनेक सवलती शाळा स्तरावर, प्रायमरी माध्यमिक स्तरावर दिले जातात विद्यार्थ्यांना. परंतु जुनी गोष्ट असल्या कारणाने मग काही एवढं आपल्या शासन पण पुढचा वेळ नव्हता आणि कोणी कोणाला माहिती पण नव्हतं. असा जो विद्यार्थी शाळेमध्ये रांगत जातो, हातापायाला त्रास होतोय असा विद्यार्थी आणि एक होतो, त्याच्यामध्ये आई वडील बहीण भाऊ सगळे असतात असा मुलगा नाशिकच्या बोर्डमध्ये फर्स्ट येतो. तेव्हा हे आपले क्लासेस पाहिजे आहेत ना, ते त्यांच्याजवळ येतात, म्हणतात की 11वी 12वीला आणि जेव्हा ते त्या मुलाच्या घरी गेले, त्या मुलाची त्यांनी अवस्था पाहिली, तेव्हा जे आमच्या क्लासेसमध्ये तुम्ही प्रवेश घ्या म्हणणारे लोक आहेत ते 2 पावलं मागे गेले आणि म्हणाले, कारण त्या मुलाची अवस्था अशी होती की तो त्या क्लासेसपर्यंत चालू शकणार नाही. असे ते लोक. आणि जेव्हा 12वीला परत तो विद्यार्थी बोर्डामध्ये पहिला आला आणि तुम्ही त्याला ऍडमिशन पण दिलं नाही आणि तो तुमच्या क्लासचा विद्यार्थी कसं झाला, तेव्हा त्याला आर्थिक परिस्थितीची गरज होती. त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की नाही, माझा मुलगा तर तुमच्या क्लासपर्यंत येऊ शकणार नाही, परंतु तुम्ही त्याला जी काही मदत करत असाल, शिक्षण जर तुमचं आमच्या घरापर्यंत येऊ शकत असाल आणि शिकू शकत असाल तर आम्ही आमच्या मुलाला शिकवायला तयार आहोत. तेव्हा तुम्ही नकार दिला आणि आता माझा मुलगा जेव्हा पुन्हा बोर्डामध्ये पहिला येतो तुम्ही म्हणतात की हा आमच्या क्लासचा विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी अक्षरशः स्वतःचा न्यायालयाकडे त्याचा बोर्डामध्ये पहिला आला. तेव्हा काही नीटची परीक्षा नव्हती, तेव्हा बोर्डाच्या मार्कांवर मेडिकलला नंबर लागायचा. चांगले मार्क पडल्यामुळे त्याने मेडिकलचा फॉर्म भरला आणि मेडिकलचा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा त्या मुलाचं राऊंड झाला, त्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांची अवस्था पाहून त्या राऊंडमध्ये जे काही प्रवेश देणारी कमिटी होती त्याचा प्रवेश त्यांनी नाकारला. त्या मुलाने सांगितलं की तुम्ही मला माझा प्रवेश नाकारताय का? ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही मला लेखी द्या. ते लेखी द्यायला तयार नव्हते, कारण आपल्या न्यायालयामध्ये अशी सुविधा नाही आहे की एखाद्या अपंग व्यक्तीला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणे. त्याचा अधिकार त्याला दिला गेला पाहिजे, ते द्यायला तयार नव्हते. परंतु एका ज्याला माहीत नाही अशा व्यक्तीने मात्र काय केलं, लिहून दिलं की ह्या मुलाला आम्ही मेडिकलला प्रवेश देऊ शकत नाही. कारण आपल्या देशामध्ये की मेडिकलचं प्रात्यक्षिकाचं कार्य हे साधारणतः 7 ते 8 तासाचं असतं. या कालावधीमध्ये हा विद्यार्थी स्वतःच्या पायावर स्टँड होऊ शकणार नाही आणि या कारणास्तव या काळात प्रवेश मेडिकलला नाकारण्यात येतो. तेव्हा एक कागद घेऊन त्याने न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाने सांगितलं की ठीक आहे, तुझी शारीरिक स्थिती पाहता त्यांनी जे लिहून दिलेले ते शारीरिक क्षमतेच्या आधारे लिहून दिलेलं आहे, यावर तू काय सोल्युशन काढतो ते आम्हाला सांग. त्याने सांगितलं जरी माझी शारीरिक क्षमता 7 ते 8 तास उभं राहण्याची नाही तरी त्याला पर्याय आहे. मी जे करेन, मी कुबड्या हातात घेऊन उभं राहील, पण मी माझं काम करेन. मी शरीराने अपंग झालेलो आहे पण मनाने अपंग झालेलो नाहीये. मला माझ्या शरीराच्या क्षमतेवर तुम्ही माझा प्रवेश नाकारू नका. बघा, आज एखाद्या माताने आपला प्रवेश केला तर आपल्याला किती दुःख होतं. आणि आता मेरिटचा विद्यार्थी आहे, त्याला केवळ त्याच्या शारीरिक क्षमतेवर त्याला प्रवेश नाकारलेला होता, परंतु त्या मुलाने जिद्दीने कोर्टामध्ये जाऊन ती प्रवेश स्वतःकडे ओढून घेतला आणि धुळे मेडिकल कॉलेजमध्ये 4 वर्षाचं मेडिकलचं एज्युकेशन त्याने पूर्ण केलं. त्याला जे काही सहकार्य लागलं होतं ऍज अ सोशल वर्कर म्हणून पूर्ण त्याला केलं. त्याच्यानंतर
UPSC परीक्षा त्याने अशा पद्धतीने दिली की तो त्या UPSC मध्ये पहिल्यांदा त्याला आता साहजिकच आहे इंटरव्ह्यूला कुठे जायचंय दिल्लीला. मग दिल्लीला जाण्यासाठी कसं जायचं? रेल्वे आहे, रेल्वे इतकं अंतर जायचं म्हणजे जर शारीरिक क्षमता सुद्धा नाहीये, जरी रिझर्वेशन केलं तरी सोबत कोणी नाहीये की मला उचलून त्या बेडवर ठेवेल किंवा मला सहकार्य करेल. सोबत कोणी नाही. आई एकदम आरामी आहे, खूप काही शिकलेली नाही. वडील पाहिलं तर शिक्षण झालेलं आहे वडिलांचं. भाऊ पाहिला तर भाऊ मोठा होता, परंतु त्याने काय केलं तर त्याला त्याच्या मेडिकलचा शिक्षण होईपर्यंत सहकार्य केलं. त्याच्यानंतर तो म्हणला आता तुम्ही तुझ्या पायावर करून दिलेला आहे, याच्यामुळे माझी जबाबदारी संपली. भावाने सुद्धा हातभार केला. मग अशा वेळेस जायचं कसं? काही पद्धतीचा समोर होता. मग त्याला विशेष म्हणजे पत्रव्यवहार UPSC सोबत केला आणि सांगितलं की अशी अशी स्थिती आहे आणि मी इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी येण्यासाठी मला असल्याची अडचण आहे. तेव्हा विशेष मार्फत त्या विद्यार्थ्याला UPSCच्या इंटरव्ह्यूला घेऊन घेण्यात आलं आणि त्याचा इंटरव्ह्यू पण सक्सेस झाला. आणि आज तो पूर्ण जेवढे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजचा डीन आहे पूर्ण इंडियात. सर्व या ठिकाणी विद्यार्थी जोडे बसलेले आहेत. माझ्या बोलण्याचा तुमच्यावर थोडा जरी परिणाम झालेला असेल तर तुम्ही तुमच्या मनाचा आळस जो असेल तर झटकून द्या आणि तुमचं जे तळणारा रक्त आहे, सळसळणारा रक्त, त्या सळसळणाऱ्या रक्ताला एक चांगला मार्ग द्या. आणि जसं सावित्रीबाईंनी आपल्याला सांगितलं की आपल्या जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला मात करून आपल्याला काय करायचं, पुढे मार्गक्रमण करायचा आहे. तर तुमच्या समोरची जी काही आता मला काही प्रत्येकाची परिस्थिती माहिती असते, प्रत्येकाची परिस्थिती ही आपल्याला माहिती असते. त्या परिस्थितीचा मार्ग कसा काढायचा आहे, बी पॉझिटिव्ह या पद्धतीने. तर तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार करून जे काही पॉझिटिव्ह आहे त्यातून कसा मार्ग निघेल यासाठी प्रयत्न करा. बघा काही गोष्टी काही वेळेस काय होतं की आपल्याला शांत राहावं लागतं. वादळा येतं, वादळानंतर तुम्ही काही करायला लागलं तर तुम्ही वादळासाठी होऊन जातं. त्यापेक्षा काय असतं, एका साईडला शांत थांबायचं. अशी पण परिस्थिती आपल्या समोर असते. कुठे थांबायचं, कुठे पळायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे की आता मला पळण्याचे दिवस आहे, मला पळलंच पाहिजे, तर मला काय पुढचं आयुष्य माझं काय राहील, चांगलं राहील. आता मला थांबायचं आहे, मी थांबलं पाहिजे, हे सुद्धा विचार याचा पोस्ट आहे. आशा करते की माझ्या बोलण्याचा थोडा तरी परिणाम तुमच्या भावी आयुष्यावर होईल. तुम्ही यातून जास्तीत जास्त मुलं स्पर्धा परीक्षेकडे जातील, स्वतःचं करिअर करण्यासाठी परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आणि आज या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी जसं त्यांचं समाज कार्य केलेलं आहे, शैक्षणिक कार्य केलेलं आहे, तसं प्रत्येक जण करतील ही आशा वाटते. आणि या ठिकाणी मान्यवरांनी मला बोलण्याची संधी मिळाली, आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. शांत
चांगला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि मॅडम सोबतचा माझा एक प्रसंग सांगण्यात भेट झाली होती 2022 मध्ये. त्या समाजसेविका आहेत किंवा अन्य काही कार्यक्रम करतात, ऍक्टिव्हिटी करतात, याची काही कल्पना नसताना मी औरंगाबाद येथे 2022 मध्ये कोर्स करूसाठी ज्यावेळेला गेली होती त्यावेळेला तुम्ही नवीन शहरात गेल्यानंतर आपल्या कोणी ओळखीचं नसतं, पण त्यांना कदाचित ते जाणवलं असेल की बाई एकटीच आहे. माईकचा आवाज मोठा आणि करायचा तुला माहिती झाली कशा गोष्टी झाल्या. त्यानंतर ते 15 ते 16 दिवस आम्ही कोर्सवरसाठी भेटत होतो आणि त्यावेळेला मॅडम स्वतः नावावरून माझ्यासाठी सुद्धा आणलं. काही संबंध नव्हता, फक्त त्यांनी तेवढं ओळखलं होतं की एकटीच आहे, हिच्यासोबत कोणी नाही. आणि त्याच्यानंतर ही आमच्याशी व्हॉट्सअपवर आणि स्टेटसवर झालेली माहिती आणि मॅडमचा हा परिचय फार मोठा आम्हालाही आत्ताच कळलेला आहे. त्यांनी कधी जाणून दिलं नाही की मी असं समाजाकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं काम करते. त्यासाठी मॅडम पुन्हा एकदा आभार. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे काही पालकही उपस्थित आहेत. त्या पालकांचे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. कोठे मॅडम यांना विनंती करते की आपण रेखा शिंदे या पालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पालकांचं स्वागत मी यासाठी करायला सांगते की आपल्या पालकांना स्वतः इथे घेऊन आलेल्या शिकवतात आणि समाजामुळे त्यांना आणण्यासाठी त्या कामावर आहेत. दुसरे पालक आहेत अब्दुल शेख. कोठे मॅडम यांना मी विनंती करते की आपण त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. दुसरे पालक आहेत बरं आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. दुसरं सत्रही आपण त्वरित चालू करूया. दुसऱ्या सत्राचे आपले वक्ते आहेत आपल्या सर्वांच्या परिचय आहेत डॉक्टर भगवान चंद्रदेव सर, सेवानिवृत्त शिक्षक CHM कॉलेज. सॉरी आरकेडी कॉलेज. सरांनी आरकेडी कॉलेजमध्ये 34 वर्ष फिजिक्स या विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्यांना विज्ञान हा विषय प्रचंड आवडत असल्यामुळे त्यांनी या विषयावर वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. ती एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ म्हणजे आपल्या समाजासाठी सरांनी खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. मोठी देणगी सरांनी आपल्या संस्थेला दिलेली आहे आणि सरांचं एकच म्हणणं आहे जे माझं आहे ते समाजाचं आहे आणि आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांची आर्थिक मदत ते सतत करत असतात. अशा विज्ञानपेठ प्रेमी सरांना मी आमंत्रित करते की सरांनी दुसऱ्या सत्राचं पुढील सर्व आपल्या कॉलेजचे डॉक्टर आणि त्या ठिकाणी मला एक विशेष सूत्र केलेली होती आणि मला ते खूप आवडलं. म्हणजे विषय पण असलेला आहे की विज्ञान, विद्यार्थी आणि सामाजिक जबाबदारी. अर्थ नाही मी जास्ती काय बोलत नाही. फार लहान मला एक सांगणार आहे की इतकं सुंदर पाहिजे आणि मग असं वाटतं की आता काही बोलूच नाही आणि एवढं सुंदर भाषण मलाही करता येत नाही. तुमचा अनुभव, तुमचा अभ्यास, तुमचा व्यासंग फार मोठा आहे आणि असं कायम लहानपणे आदर्श उभे आहे. मी अगदी थोडक्यात तुम्हाला 2-3 गोष्टी सांगणार आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी आणि अनेक विद्यार्थी हे आर्ट कॉमर्सचे असेल तरी त्यांना विज्ञानाची आवड असतेच आणि आजकाल प्रत्येक घराघरामध्ये एवढं विज्ञान आहे की तुम्ही काही करू शकत नाही. विज्ञानापासून लहान राहू शकत नाही. एक साधी उदाहरण काय होतं, तुम्ही जो मोबाईल वापरता ना त्यामध्ये सिग्नल टॉवर आणि तुमच्या
परीक्षा प्रत्येकाची घेण्याची वेगळी आहे. प्रत्येकाचा एका वेळा आणि त्यामधून तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. आजच्या जगाचं ज्ञान तुम्हाला एका क्षणामध्ये गुगलवर टाईप करून मिळतं. म्हणजे काय की आपण जी इथे प्रगती केली त्याच्यामध्ये विज्ञान हे मूलभूत आहे. मी विज्ञान 33 वर्ष शिकवलं आहे डिग्री कॉलेजमध्ये, गुलाबच्या अलिबाई कॉलेजमध्ये. मी दरवर्षी आमच्या मुलांना एक प्रश्न विचारतो किंवा आता तो BSc आला थर्ड इयर BSc आहे आणि जर भविष्यामध्ये काय प्लॅन आहे, भविष्यामध्ये काय करू शकतो, त्या मुलांची उत्तर यायची ना त्याचा मी अभ्यास करतो. काही मुलं म्हणायची BSc तर मी MSc करेन आणि मी संशोधन करेन किंवा मी एखाद्या कंपनीत जाईन R&D मध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये मी ऑफिसर होईल. पण मला सांगायला थोडं वाईट वाटलं की फार फार थोडी मुलं असं म्हणायची की एक चांगला शिक्षक बने, एक चांगला प्राध्यापक बने. मला का करू करत नाही. शिक्षक होणं, प्राध्यापक होणं ही अतिशय महत्वाची जबाबदारी आहे आणि आजकाल मुलं त्यापासून लांब करतात. भविष्यामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम मिळाले की भविष्यामध्ये चांगले शिक्षक आणि चांगले प्राध्यापक मिळालं नाही. आता मी आज क्रिकेट खेळून काय बोलते बघा, प्रत्येकाचा आवडा काय, एक तर इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, MR होईल, सायंटिस्ट होईल, पण शिक्षक होईल ही मनात इच्छा असणं हे आता दोन्ही झालं. मी प्रामाणिकपणे मला एक प्रश्न करतो, तुझ्यापैकी मुलं आणि मुली, तुझ्यापैकी किती लोकांना किती मुलांना मुलींना वाटतं की चला आपण एक चांगले शिक्षक व्हावं, त्याने आठवलं चांगलं शिक्षक व्हावं. अरे वा, मागे 4-5 आमचं अभिनंदन, खूप छान. बघा हे हात वर करायला सुद्धा हात वर करणं, अच्छा मनात इच्छा आपलं येणं आणि इच्छा हात वर करणं एक साधी गोष्ट. मी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी पाहतो आणि मुलांना रिस्पॉन्स देत नाही. पण तुम्हाला एक ऐतिहासिक घटना, बेंजामिन फ्रँकलिन ऐकायला आवडेल. बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकन शास्त्रज्ञ आणि मोठा राष्ट्रपती. त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केली, वैज्ञानिक शोध लावले, पण त्याचा एक बेसिक शोध आहे ना तो फार कमी लोकांना माहिती. त्यांनी आकाशाच्या विद्यार्थी प्रयोग केले आणि अनेक प्रयोग त्यांनी सुद्धा केलं की आकाशात नेहमी आणि आपण आपल्या घरातल्या घटामध्ये निर्माण करतो केली त्या वेगळीच नाही. ते सगळे इलेक्ट्रॉन चार्जेस आहेत, त्याच्यावर सगळं आधारित आहे. तर फार महत्त्वाचं संशोधन आहे आणि बेंजामिन फ्रँकलिनचं नाव आणखी एका प्रकाराने घेतलं आहे. ते तुम्हाला माहिती आहे की आपण जर चष्मा वापरतो ना, चष्मा, त्या चष्म्यामध्ये लांबचं बघायला आणि जवळचं बघायला 2 फिंगर, मी एका फिंगरमध्ये 2 फिंगर, त्याला आपण म्हणतो बायफोकल लेन्स. आणि ही बायफोकल लेन्सची निर्मिती बेंजामिन फ्रँकलिनची आहे. आज तुम्ही तुला काय अरे जगावरती उपकार केले, त्याच्यात मला लांबचं बघायला वेगळा चष्मा आणि जवळचं बघायला वेगळा चष्मा. की मला वाचायचं आहे चष्मा बदला, मला लांबचं बघायचं चष्मा बदला, हा कठीण आहे. पण जगावर उपकार केले आणखी एक समज. मायकेल फॅरेडे ऐकायला नाव, मायकेल फॅरेडे फार महान शास्त्रज्ञ. त्यांनी सगळं आयुष्य हे प्रयोग करत झालं, प्रयोग आणि इतके मनात प्रयोग केले की त्याने एका असा एक प्रयोग केला बघा, हे 200 वर्षापूर्वी होते. त्याने असा प्रयोग केला की
सॉरी मायकेल फॅरेडेनी हा जो प्रयोग केला तो प्रयोग त्यांनी अनेक ठिकाणी गावागावात जाऊन पुण्यामध्ये दाखवला. लोकांना सांगितलं बघा भविष्यामध्ये करंट पास करा, ते मशीन गोल फिरत आहे, 4 गोल फिरत आहे. तर हे लोकांना वाटतं जेव्हा माहिती करंट ऑन केलं की काहीतरी गोल फिरत आहे, मुवमेंट आहे. गमत उद्या की ही आठ करायला इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ आली आणि एलिझाबेथ राणी की काय प्रयोग केला चांगला आहे, काहीतरी करंट पास करून काहीतरी गोल फिरत आहे. म्हणजे ह्याचा उपयोग काय, ह्याचं काय करायचं. तेव्हा बेंजामिन मायकेल फॅरेडेनी जे उत्तर दिलं ते उत्तर एखादा प्रचंड बुद्धिमान माणूस देऊ शकेल. तुम्ही आम्ही देऊ शकत नाही, आम्ही हे उत्तर देऊ शकत नाही. पण त्याने असं उत्तर दिलं की काय की एक नवजात बालक आहे, छोटे बालक आहे, त्याच्या मोठं होईल तेव्हा समाजाला उपयोग करेल. आता हे काय झालं पुढे त्याच्यावर अनेक प्रयोग मोठे मोठे केले गेले आणि अनेक छोटे मोठे मोठेही करायला झाले. लोकांना कळलं की हा या शब्दाचा उपयोग आज म्हणजे काय, आज जगाकडे कमी पिक्चर आहे. हे सगळं आपलं मायकेल फॅरेडेचं देणगी आहे. मायकेल फॅरेडेची देणगी आहे की आपल्या घरातले पंखे फिरत आहेत, मोटर फिरत आहेत, पंपाने पाणी वर चढत आहेत. या सगळ्या प्रयोगामध्ये ते मूलभूत विज्ञान आहे, ते त्या काळामध्ये पहिल्यांदा शोधलं आणि म्हणून आज त्यांना आचरण झालं. विज्ञानामध्ये असे अनेक अनेक काय ज्याने आता आयुष्य घेतलंय. माझा ऐकलंय सगळ्यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटीवर संशोधन करता स्वतःवरून वाईट परिणाम कळले, पण त्यांनी आपले प्रयत्न पुढे 2009 पर्यंत आले. आज मोठी ऍक्टिव्हिटी आहे आणि आपल्याला एक सांगायची गोष्ट अशी की तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात. एक जास्त करा, भरपूर वाचन करा, पुस्तकं घ्या, पुस्तकं वाचा. मी तुम्हाला आणखी एक छोटी नवीन गोष्ट सांगतो. आजकाल बऱ्याच लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगताय AI, बऱ्याच गोष्टी होतात. AI हे काय बंद आहे, बऱ्याच लोकांना कळत नाही काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कृत्रिम बुद्धिमत्ता काय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, मी लक्षात ठेवा हे उदाहरण. तुम्ही कधी आजारी पडलाय, काहीतरी हृदय गडगडलंय, छातीमध्ये वेदना होत आहे, काहीतरी गडबड आहे, डॉक्टरकडे डॉक्टर काय करतो, डॉक्टर बीपी बघतो, ब्लड प्रेशर बघतो, डॉक्टर शुगर बघतो, डॉक्टर ECG काढतो. तुमच्यापैकी किती लोकांना ECG म्हणजे काय माहिती आहे? ECG सांगा बरं, ECG म्हणजे काय बोला. इलेक्ट्रोकार्डिओग्राम काय, हा ECG. तुम्ही कधी बघितलं का ECG काय असतो? बारकाईने निरीक्षण केलं. हा आता बारीक फार मजेदार असतो का, पण हे ECG ऍक्च्युअली काय काम करतं, कसं काम करतं हे ऐकणार नाही. तुमच्या हृदयाचं फंक्शनिंग कसं चाललंय ते ECG सांगतं. तुमच्या हृदयाला इलेक्ट्रिक करंट देऊन तुमच्या हृदयाच्या धडका किती कार्यक्षम आहे हे तुमच्या हृदयाच्या आसपास पुढे काही डॉक्टरचे काय आहेत का त्याची माहिती मिळते. तुमच्या हातापर्यंत पायापर्यंत इलेक्ट्रोड तुम्ही बघितले का मशीनमध्ये 2 इलेक्ट्रोड पायाने जोडतात, 2 इलेक्ट्रोड हाताने जोडतात आणि आपल्या हृदयाच्या आसपास 5-6 इलेक्ट्रोड असतात बघा. ते इलेक्ट्रोड काय करतात, आपल्या अंगामध्ये थोडा करंट आणि त्या करंटला तुमच्या हृदय कसं रिस्पॉन्स द्यायचं आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट की तुमच्या हृदयावरती काही परिणाम झाले का, काही झटका निकामी झाले का, किंवा काही ब्लॉकेज झाले का, किंवा तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय का,
आणण्याची शक्यता आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा एसीबीवर करतोय. परवा एका घटनामध्ये मी ऐकलं की बऱ्याचशा डॉक्टरांना ते निदान मी करतोय, मला लोक मारते, बऱ्याचशा डॉक्टरांना ईसीने हा पूर्णपणे कळत नाही. त्या बरोबर बघतात ना, हे ठीक आहे, हे ठीक आहे, पण त्याचे बारकावे ना, ते बारकावे हे फार फार कमी तज्ञ डॉक्टर सांगू शकतात. ते तुम्हाला 2-3 आठवड्यामध्ये सुद्धा पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो, हे प्रेडिक्शन ते करू शकतात. बघा नीट ऐका मी काय म्हणतो, फार थोडे डॉक्टर्स आहेत स्पेशलिस्ट इथे ईसीजी संपूर्णपणे जाणतात. आणि याच्या पुढची बाब अशी आहे की भविष्यामध्ये अशा डॉक्टरांची गरज पडणार नाही, कारण एआयच्या साहाय्याने आपण ईसीजीचा अभ्यास करून तिचं प्रेडिक्शन करू शकतो. बघा ताकद काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ताकद काय आहे, हे डॉक्टरच्या पेक्षा भारी काम करतं का, त्याच्यामध्ये बारकावे आहेत ना घरामध्ये, ते एआय आपल्याला सहजपणे अभ्यास करून काय काय दोष आहेत, कुठे धडपा काम करत नाही, कुठे हातापायापर्यंत रक्तप्रवाह जात नाहीये, हे तुम्हाला एआय सांगेल. आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते नुसतं हे सांगणार नाही, त्याच्यावरती उपाय काय, कोणती औषधं, कोणत्या गोळ्या, कोणती इंजेक्शन घ्यायची हे पण सांगेल. अन्याय त्याचं की एआय म्हणजे काय, एआय म्हणजे क्रांती आहे, क्रांती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, क्रांती आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. फक्त मला भीती वाटते की भविष्यामध्ये शिक्षण पण त्या बाबतीत आणि त्यामध्ये एक दोन शब्द आहे की एआय हे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामुळे एनआय म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स मानलं, एनआय नॅचरल इंटेलिजन्स फार धोक्यात आहे. याने सगळ्यांना काहीच केलं तर आपला आपण मेंदू वापरणार नाही, आपण मेंदू आपण वापरणार नाही. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने काही नवनिर्मिती करायची, काही संशोधन करायचं आहे, काही नवीन शोध लावायचे, काही नवीन निर्माण करायचं आहे, तर तुम्हाला नॅचरल इंटेलिजन्स वापरणं आवश्यक आहे. पण काय करणार आहे, अवेलेबल म्हणून काय म्हणजे नॉट अवेलेबल म्हणून काय ते माणूस करणार. धन्यवाद. सभी विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये चांगलं सर्जन दिलं गेलं जाईल या उद्देशाने
आपल्या इथे त्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, BA झाला, तर त्या मुलाच्या आई वडिलांच्या जो आनंद आम्ही बघितला तो आगळण्याजोगा होता. हे आमचे शिक्षक जे आहेत प्राध्यापक किंवा त्यांनी स्वतःबद्दल कधीच ते कौतुक केलं नाही. मी आता सांगतो की अशा प्रकारचे लोकांकडे सर्वांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे आज आपल्या हाती असते तर त्याला जास्त आनंद झाला, कारण त्यांची बहीण जन्मता जाईल होती, तर तिने नुसतं कोणीतरी वाचताय याच्यावर तिने अभ्यास केला. आज ते आमच्या मोठ्या कॉलेजमध्ये ती प्रोफेसर आहे. तिसरं गोष्ट म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थी आता शिकत आहे की तो अतिशय हुशार आहे की ज्याच्यामध्ये अशी क्षमता होती की समजा एखादा इंजिनिअरिंग कॅलेंडरचं आजचं तारीख सांगितली 25 वर्षापूर्वीचं जर विचारलं तर तो कालनिर्णयाचं 95 मराठी कॅलेंडरप्रमाणे कोणता दिवस होता ते सांगू शकत होते. असे विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहेत ज्याचं शिक्षण आपल्या 10वीपासूनचं पुढचं शिक्षण आपल्या इंडियन सोसायटीच्या शाळेमध्ये झालं व आज तो शिक्षक आपल्याकडे शिकतोय. आणि आज या वर्षी माझ्यामध्ये जो BA पूर्ण होईल, ज्याला नुसतं मी साधं करून सांगितलं की आपल्या सगळ्या शिक्षक वर्गांनी त्याला नोट देणे हे सगळ्याच प्रकार त्यांनी माझ्या मेहनत केलेले आहे. व अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना किंवा अशा लोकांना आपण जेव्हा मदत करतो तेव्हा असं एक वेगळं समाधान तुम्हाला मिळतं. आज आपल्या इथे जे विद्यार्थी उपस्थित आहेत सगळे धडधाकट आहेत की प्रत्येकाने असे एक विचार करा की आपण आपल्या समाजामध्ये जी अशा प्रकारची मुलं आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची तुम्ही मदत करा. त्याच्यातून जो तुम्हाला आनंद मिळाला तो वेगळा आनंद तुम्हाला आयुष्यामध्ये कायम तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. 6 डिसेंबर 2024 रोजी आपण एक स्पर्धा घेतली होती, पुस्तक परीक्षा. या स्पर्धेचे जे बक्षीस आहे ते आज आपण या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करत आहोत. यांच्या नावाने प्रथम पुरस्कार आहे फिरदौस इलियास शेख FYBA तिला रोख 500 रुपये आणि प्रशस्तीपत्र.
शिकणाऱ्या दोन्ही विभागामध्ये आणि तसेच आरकेटी महाविद्यालय आणि साकेत महाविद्यालय उल्हासनगर इथून आलेले काही प्राध्यापक आणि काही विद्यार्थी, तर या सगळ्यांच्यासाठी ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली होती। या कार्यशाळेमध्ये ज्यांनी अतिशय, ज्याला आपण संघर्षाची रणरागिणी म्हणू अशा प्रमुख वक्त्या तांबळे मॅडम, त्यांचे मिस्टर आणि विज्ञानाचे जबरदस्त, ज्याला आपण श्वास ध्यास घेणारे आमचे संस्थेचे ट्रस्टी चक्रदेव सर, या महाविद्यालयाला पूर्वी हे महाविद्यालय राहत होतं आणि त्यांनी चालायला पळायला शिकवलं ते साठे सर, कणसे सर। तर या सगळ्यांची उपस्थिती या कार्यशाळेसाठी आमच्यासाठी लहान मुलांची आहे। मित्रांनो, या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या आमच्या लक्षात आलं असेल की प्रचंड अभ्यास, प्रचंड परिश्रम, प्रचंड जिद्द यांचा जर संगम आपल्या देहामध्ये जर आपण एकत्रित केला तर माणूस काय होऊ शकतो, काय बनू शकतो याचं ज्वलंत उदाहरण इथे आपल्या वक्त्याच्या रूपाने आहे। की जसं मॅडमने आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं की एक वेळेला नैसर्गिक किंवा आपत्तीनं आलेलं दिव्यांगत्व हे माणसाला थांबवून ठेवलं काही कालापुरतं, पण त्या माणसामधली जर जिद्द असेल तर ती जिद्द त्या अपंगत्वावर मात करून कोसो मैलांचा जीवनाचा प्रवास ती व्यक्ती करू शकते, सन्मानाचं आयुष्य जगू शकते आणि इतरांना प्रेरणा देऊ शकते। हे आपले आजच्या या वक्त्यांच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। औरंगाबाद सारख्या महानगराचं उपशिक्षण अधिकारी पद भूषवणं आणि तेही एमपीएससी थ्रू निवड होणं ही सोपी गोष्ट नाहीये। बऱ्याचदा आपल्याकडे आताची जी काही विद्यार्थ्यांची समस्या आमच्या लक्षात येते की विद्यार्थ्यांना ऐकूनच फार कठीण जातं, पण ऐकून काय करता येतं? मॅडमला तर डोळ्यांनी त्या म्हणत्या 15 मिनिट मी फक्त वाचू शकते, मग 15 मिनिटात ते सगळे यूपीएससी एमपीएससी होऊ शकते का? नाही होऊ शकत। मग त्यांनी काय केलं? त्यांनी मग व्हिडिओ ऐकले असतील, भाषण ऐकले असतील, व्यक्ती ऐकले असतील, क्लिप्स ऐकले असतील अभ्यासाच्या, ऐकून सुद्धा किती मोठा होता येतं। आपल्याला 50 मिनिटाचा तास जीवावर येईल, 50 मिनिटाचा आम्हाला आणून ठेवले, आम्हाला बसवले। अरे पण ते तुमच्यासाठीच तुम्हाला बसवलंय, काय आमच्यासाठी बसवलं नाही। जेवढं तुम्ही ऐकाल व्यक्तींना तेवढं तुम्हाला ज्ञानाच्या वेगवेगळ्या विश्वाचा परिस्पर्श होईल। जसं आता चक्रदेव सरांनी विज्ञानामधल्या काही माणसांचा उल्लेख केला कार्याचा, आज भर पडली ना थांबल्यामुळे। फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलं हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, पण आज चक्रदेव सरांनी ती गोष्ट लक्षात आणून दिली। असं आपल्याला एक ज्ञानाची गोष्ट संचय करत गेलो, साठवत गेलो। खूप सारं भांडवल ज्ञानाचं आपण जर साठवलं तर त्या ज्ञानाच्या बळावर आपलं जीवन सुखकारक करू शकतो। केवळ आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं करू शकतो, आपल्या आजूबाजूच्या समाजाचं करू शकतो, किंबहुना त्यातून देशाचं सुद्धा सुख निर्माण होऊ शकतो। तर या कार्यशाळेचा उद्देश एवढाच होता की अशा सगळ्या परिस्थितीनं, विशेष सगळ्या काही अडचणीनं जी काही मुलं आज तोड देत आहेत, तर अशा मुलांना एक प्रेरणा द्यावी आणि धडधाकट मुलांनी त्या प्रेरणेतून सुद्धा काहीतरी बोध घ्यावा, असा एक मुख्य उद्देश या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचा होता। खरं तर हा प्रस्ताव सगळ्या जागृतीनं घारे मॅडमचा आहे
तर या मॅडमचा परिचय यांचा होता की सर असं असं एक आहे आपल्याकडे, तर आपण करूया का, त्यांना बोलूया का. तर खरं बघायला गेलं तर गेल्या 1-1.5 वर्ष ग्रंथालयाचं जे काही आपल्या महाविद्यालयामध्ये काम उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठीच्या हितकारक प्रयोग ते जे काही करतात, वाचनाचे ग्रंथ घेणं, त्याच्यातून वाचून घेणं, परीक्षण करून घेणं. तर ग्रंथालय विभाग हा गेल्या 3 वर्षामध्ये जसं आता राजस्थानमध्ये अचानक जमिनीतून पाणी आलंय आणि आता ते सरस्वती वगैरे आहे लोक म्हणतायत, तसं अचानक ग्रंथालयामध्ये आपल्या कैक वर्षापासून जे चलनवलन थंडावलं होतं ते मॅडम आल्यामुळे ते गतीनं पुढं चाललेलं आहे. तर आपण सर्वांनी थोडंसं मॅडमसाठी वेळ देणं, बुद्धी देणं, एक आत्मी करणं, ते असे कार्यक्रम काही एका झटक्यात होत नाही. अगोदर आपले जुजबी व्याख्यान म्हणून हे केलं होतं, पण आपण त्याला थोडंसं कार्यशाळेचं स्वरूप द्यायचं ठरवलं. तर मॅडम, त्यानंतर आपली संस्था चक्रदेव सर, आपले कांबळे मॅडम, त्यांचे मिस्टर एवढा दूरवरचा प्रवास करून ते आपल्यासाठी ते उपलब्ध झालेले. तर महाविद्यालय त्यांचं आभार प्रदर्शन करायला स्वतंत्ररित्या. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपली ही जी काही हातात असणारी 4 ते 5 वर्ष आहेत, त्याच्यानंतर तुमच्या बाकावर बसण्याचे दिवस कदाचित संपून जातील. कुणी म्हणेल की आम्ही लग्न होऊ तरी येऊ बाकावर बसेल, ते विशेष प्रयोग असेल. पण शिकण्याचे जे खरे दिवस आहेत ते हे 5 वर्षच आहेत आणि ती अशी सज्जड कामी घाला, लावा, जीवाचं रान करा, रात्रीचा दिवस करा. जे काही शिकता येईल आपल्याला सर्वोच्च गुणवत्तेच्या पातळीवरचं ते आपण शिकून घ्यावं आणि अशाच सगळ्या महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांना आपण प्रतिसाद द्यावा. एवढं बोलून मी इथे थांबतो. तुमचा कार्यक्रम म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता आभार प्रदर्शन. मी महिला विभाग प्रमुख ज्योती पोटे मॅडम यांना आमंत्रित करते की आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला. ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ, प्रभारी प्राचार्य मंजुळे सर, पालक आणि विद्यार्थी मित्र, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आभार प्रदर्शन. हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आज कार्यशाळा, त्या कार्यशाळेमध्ये वाटचाल स्त्री सक्षमीकरणाची काळ आणि आता मॅडमने फक्त स्त्री सक्षमीकरण यावरच भर दिला नाही. स्त्री सक्षमीकरणाबरोबरच सगळ्यांनाच करिअरच्या संधी कशा उपलब्ध आहेत यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन मॅडम केलं. आणि खास करून मॅडम या ठिकाणी सांगितलं की माणूस हा शरीराने अपंग असतो पण मनाने कधीही अपंग नसतो. कारण मनाने अपंग जर आपण असतो तर आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. शरीराच्या अपंगत्वाचा मात करून आपण मनाने जर कठोर असतो आणि सक्षम असतो तर आपण या सगळ्यावर मात करून पुढे जाऊ शकतो. त्याचं आपण थोडं उदाहरण पाहिलं की तांदळे मॅडम या ठिकाणी आल्या आणि त्यांनी त्यांचा जो घडतर प्रवास म्हणजे क्लास 2 ऑफिसर पासून ते क्लास 1 ऑफिसर पर्यंत त्या कशा गेलेल्या आहेत आणि आता त्यांचं PhDचा सुद्धा संशोधन जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे आपण म्हणतो की मॅडम आम्ही नोकरी करतो तर आम्ही कॉलेज अटेंड करू शकत नाही. आज तर त्या शिक्षण उपशिक्षण अधिकारी असताना सुद्धा त्यांचं संशोधनाचं काम
अजून अनेक व्यक्तींना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देतात. म्हणजे तुम्ही इंटरप्रेनर होऊ शकता. म्हणजे असं वेगवेगळ्या स्वरूपातून आपण कशा प्रकारे करिअर करू शकतो याबाबतचं मार्गदर्शन तांदळे मॅडम यांनी केलं. त्याबद्दल मी तांदळे मॅडमचे महाविद्यालयाच्या वतीने, ग्रंथालयाच्या वतीने आणि WTCच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर मॅडमच्या बरोबर असणारे सहकार मॅडमना सहकार्य करणारे ज्यांनी मॅडमच्या आधुनिक काळातले गोष्टी बनले असे तांदळे सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर आपलं दुसरं सेशन जे झालं त्याच्यासाठी लाभलेले प्रमुख वक्ते जे होते ते भगवान चक्रधर सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. सरांनी विज्ञान, विद्यार्थी आणि सामाजिक जबाबदारी तर त्याच्यामध्ये त्यांनी मादाम क्युरी आहे किंवा AI सारखं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही आहे याबाबतचं जे काही मार्गदर्शन होतं की आज विज्ञान कोणत्या स्तरावर गेलेलं आहे आणि त्याचा कसा आपल्याला फायदा होतो या सगळ्या गोष्टींबाबत मार्गदर्शन चक्रधर सरांनी केलं. त्याबद्दल चक्रधर सरांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करते. संस्थेचे कार्यकारी सभासद डॉक्टर दिलीपजी साठे सर हे या ठिकाणी म्हणजे महाविद्यालयाचा कोणताही कार्यक्रम असू दे सरांचा कायमच त्याला पाठिंबा असतो आणि सर नेहमी असे चांगले चांगले कार्यक्रम घ्यावेत आणि विद्यार्थ्यांच्या उपयोगीचे असावे याच्यावर सरांचा कायम भर असतो आणि सर आमच्या नेहमी महाविद्यालयाच्या पाठीशी असतात. त्यामुळे मी दिलीपजी साठे सरांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वेगवेगळ्या महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये साकेत कॉलेज, अभंग कॉलेज आणि RPT कॉलेजचे 25 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना या कार्यशाळेचा त्यांनी लाभ घेतला असेल असं मला वाटतंय. कारण या ठिकाणी एवढ्या लाखो मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना इकडनं नक्कीच काहीतरी ज्ञानाची शिकवण मिळालेली आहे आणि हे विद्यार्थी इथे आवर्जून आले त्याबद्दल मी त्या